तर नागपूरमध्ये आता संचारबंदी असलेल्या भागांमध्ये शाळा सुद्धा बंद आहे। नागपूर शहरात 11 ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आलाय। या भागातल्या 150 पेक्षा जास्त शाळा आजही बंद आहे। मात्र शाळा बंद ठेवण्यासंदर्भात मेसेज पालकांना उशिरा मिळालाय, त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थी शाळेत गेले मात्र त्यांना परत फिरावं लागलेलं आहे। नागपूरमधल्या परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी पराग ढोबळेंनी घेतला, पाहूयात। नागपुरात आज दुसरा दिवस आहे। या घटनेनंतर नागपुरात 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीत खरं तर कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कर्फ्यू आहे, त्यामुळे 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या ज्या शाळा आहे त्या आजही बंद असणार आहे। अशा पद्धतीच्या जवळपास 150 पेक्षा जास्त शाळा आहे ज्या आज बंद असणार आहे। त्यामुळे ऐनवेळी हा मेसेज गेला असल्यामुळे किंवा संचारबंदी लागू असल्यामुळे या सगळ्या शाळा बंद ठेवण्यात आल्या। कारण सगळीकडे संचारबंदी असल्यामुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे कठीण जाऊ शकते किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तो टाळण्यासाठी खरं तर या शाळा जे आहे शाळा प्रशासनाने बंद ठेवण्यात आल्या। संचारबंदीचा काळ आहे तरी काहींना मेसेज वेळेवर न मिळाल्या या ठिकाणी आले होते। मी सध्या न्यू इंग्लिश जो आहे हा चिटणीस पार्क परिसरातली ही खरं तर शाळा आहे आणि याच ठिकाणी मोठा जो आहे त्या दिवशी तणाव होता आणि तणावानंतर जाडपोड तोडफोड झालेली आहे। या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी शिक्षक वगैरे सुद्धा आले होते। ज्या ठिकाणी हा राडा झाला त्याच ठिकाणचे हे दृश्य आहे आणि अशा पद्धतीने ह्या 150 शाळा अनिश्चित काळासाठी तर खरं तर बंद आहे। कारण की जोपर्यंत कर्फ्यू हटणार नाही तोपर्यंत या शाळा बंद असणार आहे आणि जोपर्यंत कर्फ्यू हटणार नाही तोपर्यंत या शाळा अशाच पद्धतीने बंद राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, चिटणीस पार्क, नागपूर।